नमस्कार. आज मी आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या प्राध्यापक MP तथा मधु पाटील यांच्या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागातील पहिला भाग वाचतो. मधु मंगेश कर्णिक कादंबरी. 1960 नंतरच्या अर्धशतकातील मधु मंगेश कर्णिक हे एक महत्त्वाचे कथा कादंबरीकार. सुमारे 800 कथांचे 38 कथासंग्रह आणि 12 कादंबऱ्या असे त्यांचे या क्षेत्रातील योगदान आहे. ते अजून चालूच आहे. विशेष वाचक प्रिय झालेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मानवी जीवनदर्शन घडवणाऱ्या 2001 पर्यंतच्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांवरील हे एक धावते आलोचन. प्रथमदर्शनीची एक लक्षणीय गोष्ट. मधु मंगेश कर्णिकांच्या कादंबरीतील माणसे ज्या मातीतून जन्माला येतात ती मातीही महत्त्वपूर्ण असते. मातीला सर्जक गुणधर्म असतात. रेताड मातीतून झुडपे निर्माण होतात. मावसल मातीत धनधान्य पिकते. डोंगर शिखऱ्याच्या मातीतून वृक्ष उभे राहतात. कर्णिकांच्या कादंबरी विश्वातील माणसांच्या निर्मितीत विशिष्ट मातीच्या गुणधर्माचेही काही योगदान असते. मानवी जीवनाच्या विविध रंगगंधांमध्ये ही मातीही नकळत आपले रंगगंध मिसळीत असते. म्हणूनच या मातीचे कर्णिकांचे संवेदन सर्जनशील ठरत असते. त्याचा परस्पर संबंध तार्किक पद्धतीने मांडता आला नाही तरी त्यांचे परस्परावलंबी जिवंत नाते जाणवत असते. ते कलाकृतीशी एकजीव झालेले असते. म्हणूनच ते कलात्मक ठरत असते. ते लेखकाच्या अनुभवविश्वाचा व्यापक आवाका सूचित करीत वाचकालाही विविधतेचे संवेदन देत असते आणि कादंबरीतील जीवनाच्या विविध रंगरूपात प्रवेश करण्याचे पूर्वकार्यही करीत असते. कर्णिकांच्या कादंबऱ्यांतील माणसांना काही रंगरूप देणाऱ्या, त्यांच्यात मिसळणाऱ्या या संवेदनेला त्याचे व्यापक स्वरूप लक्षात घेता केवळ निसर्ग संवेदन न म्हणता पर्यावरणीय संवेदन असे म्हणणेच अन्वर्थक ठरते. पर्यावरणीय संवेदन. मधु मंगेश कर्णिक यांचे बालपणीचे नंदनवन म्हणजे निसर्ग सुंदरतेचे वरदान लाभलेले कोकणवन. त्यामुळेच त्यांच्या संवेदनेला झालेला लक्षणीय रूपस्पर्श या कोकण प्रीतीच्या निसर्ग सुंदरतेचा आहे. कोकणातील करूळ, कणकवलीच्या रमणीय परिसरात ते खेळले, बागडले. देवगड, आचरे, साळसगाव, सोनतळे, जानापूर, धामापूर, मालवण आदी सिंधुदुर्गीय प्रदेश डोळ्यात मनात साठवत ते वाढले. त्यामुळेच त्यांच्या कथा कादंबऱ्यात या साऱ्या कोकण निसर्गाचे सुंदरतेचे संवेदन परत परत रिमझिमत असते, जे वाचकांच्या संवेदनांनाही भिजवीत असते. ते असे असते. कणकवलीच्या पश्चिमेस 10 कोस जमीन चालून गेलो की आचऱ्याच्या समुद्राची निळी किनार क्षितिजावर चकाकताना दिसते. दीपमाळेच्या चौथऱ्यावरच देवसाफा फुलांनी बहरला होता. एखादा लांबंडिवा असंख्य वातींनी मंदपणे पेटावा तसा तो पांढऱ्या अंगाचा निष्पर्ण चाफा फुलांनी पेटला होता. त्याच्याजवळ फक्त फुलेच फुले होती. पिवळट पांढऱ्या फुलांच्या त्या थंड ज्योती दीपमालेच्या स्तंभाभोवती तेवत होत्या. पलीकडच्या शेवरीच्या मुळाशी असलेला मोगरीचा ताटवा फुलांनी गजबजला होता. त्याची प्रत्येक वेल आणि ताटवा तसूवर फुलांनी बहरली होती. मोगरीचे तणावे शेवरीच्या शेंड्यापर्यंत चढून चाफ्यापेक्षाही अधिक उत्कटपणे बहरत होते. फुलांचा तो वेळ लावणारा उत्सव होता. नवपरिणीत वधूच्या वृत्ती मोहरल्या होत्या. बघा ना, मोगरी कशी बहरली आहे. इथं माझ्या शेजारीसुद्धा एक तसलीच मोगरी बहरली आहे. त्या मोगरीपेक्षाही सुगंधी, सुस्वरूप असे संवेदन कथानकात मिसळून जाणार आहे. दोन्ही बाजूंच्या डोंगरांना उषा पायथ्याशी घेऊन पसरलेले विस्तीर्ण तळे,
अन माडा पोफळीची गर्द झाडी सर्वत्र सावली पसरत असायची. शेजारच्या झाडीतून आलेल्या मोरांच्या झळाळत्या पिसाऱ्यांनी आणि लवलवत्या नृत्याने तो सारा माळच जिवंत होऊन नाचू लागला. केळीच्या बनात आजही केवडा दरवळत होता. निळ्याभोर आकाशाच्या पाठीवर शुभ्र बगळे नक्षी चितारित होते. रान हिरवे गर्द होते. पिवळे वाफे फुलारून हळद दिवे झाले होते. बांधावर गुलाबी कुरडू हसत उभी होती. दूरवर पशा एवढ्या जमिनीत भात पेरले होते. नाचण पेरला होता. त्या उमेदीला आलेल्या पिकांचा रसरशीत रंग आजूबाजूच्या काळ्या कातळाला शोभा देत होता. काळ्या कातळावर खड्डे खणून लावलेली कलमाची झाडे अन गडग्यात ठाई ठाई हापूस आंब्यांची हिरवीगार रोपटी डुलत होती. काळ्या कठीण कातळाला हिरवी कोवळी फुटली होती. असं हे त्यांचे बालपणीचे निसर्ग सुंदर नंदनवन त्यांच्या संवेदनेने आकंठ अनुभवले आहे. ते त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ठाई ठाई प्रतिबिंबित झाले आहे. जेथे जन्मलो तेथूनच बहरत आलो हा त्यांचा संबंधित आत्मोद्गार त्यांच्या कादंबऱ्यांमध्येही तेथूनच बहरत आला आहे. अशा या कोकण बनातील पाना फुलांचे, फळाझाडांचे, कर्णिकांचे संवेदन त्यांच्या नायिकांना, उपनायिकांनाही सजवीत असते. कुठे थोडे नायकांना, उपनायकांनाही नटवीत असते, अनटवीतही असते. येथील निसर्गातून उमलत आलेल्या काव्यात्मक प्रतिमांतून हे घडत असते. त्यांची कोवळी शेलाटी तरुणी नागवेलीच्या वळणाची असते. अशीच एखादी जपानी चिटाच्या परकर चोळीतली पोर तिच्याच वयाच्या बालपणीच्या मित्राला रातांब्यासारखी सुंदर दिसते. आपल्या मामे भावंडांनी घेरलेल्या त्या कृष्ण कमळासारख्या मुलीच्या अपमानाने तो अर्धमेला होत असतो. शाळेजवळच्या गडग्यावर वाट पाहणाऱ्या तिच्या त्याच्या स्मितांच्या देवाणघेवाणींचे मळे फुलत असतात. कधीतरी फिकुटलेल्या चेहऱ्यावर स्मिताची मंद लहर फिरत असते. वाळलेल्या पारिजातकावर भर उन्हात 4 शुभ्र फुले फुलावीत तशी. भाविण म्हणजे देवाच्या पावलांवरचं फूल असतं आणि ती गणेश कोंडीतल्या पाण्यागत निर्मळ असते. त्यांची दुसरी एक वेगळी, ती कधी अबोलीचा वळेसर केसात माळून येते, तर कुणी डोक्यात पानासहितचा नागचाफा माळून येते आणि एखादा जुईचा भरघोस गजरा ती माळून येत असते. तिच्या कपाळावरचे विस्कटलेले कुंकू जास्वंदींच्या फुलाची पाकळी तुटावी तसे दिसत असते. मास्तरांची शाबासकी मिळताच अंगावर अवघे सुरंगीचे झाड साऱ्या कळ्यांनिशी टपटपते आहे असे तिला वाटत असते. आणि मुलींचे कुत्सित चमत्कारिक खिदळणं ऐकताच चालता चालता वाटेतल्या काटेरी झुडपाचा फराटा अंगाला ओरबडून जावा तसे तिला वाटत असते. आणि ही रतन अबोलीच्या ताटव्यासारखी असते. केळीच्या पानासारखी कोमल असते. झुंबरासारखे लखलखणारे तिचे रूप असते आणि गारफी आंब्यासारखे तिचे यौवन असते. तिचा जीव जुईच्या पायघड्यांवर नाचत असतो, पण तिचे विस्कटलेले केस मेलेल्या काळ्या नागासारखे असतात आणि ती एखाद्या ज्वालेसारखी दाहक असते. आणि तिथलीच मंजू डबडबलेल्या डोळ्यांनीच हर्षभरित होऊन सूर्यकमळासारखी लख्ख हसत असते. अशीच एक सूर्यफूलमधील सुमी कर्दळीच्या शिडशिडीत रोपट्यासारखी असते. संधिकांमधील जानकी फुललेल्या कमळासारखी असते आणि राधिका पूर्ण फुललेल्या घवघवीत केवड्याच्या कणसासारखी असते. त्याच्या नायक उपनायकांवरही थोडेफार हे निसर्ग संवेदनाचे आरोपण असते. देवकीमधला तो बामण फणसाच्या गऱ्यासारखे काळीज असलेला असतो. जुईलीमधले प्रभुमास्तर तिच्या केसातील घमघमच्या नागचाफ्याभोवती भुंगा फिरंगावा तसे ते तिच्याजवळ येऊन उभे राहतात आणि तेच प्रभुमास्तर पूर्णत्वाने रसरसलेल्या सोनचाफ्याच्या वृक्षासारखा सुरेख पुरुष तुला मिळू दे असा आशीर्वाद देतात. तर निरभ्रमधील दिनाला वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागते. तिला विस्कटलेल्या अबोलीच्या वेणीतील भगव्या फुलांच्या ज्वाला त्याला भाजू लागतात
आणि त्याच रतनच्या नेरुरकर मास्तरांचे हात शेवग्याच्या शेंगेसारखे असले तरी कृष्णकमळाच्या फुलांची आठवण व्हावी तसे लाघवी आणि पाहणाऱ्याला आपलेसे करणारे त्यांचे डोळे असतात. याच करूळ कणकवलीच्या परिसरात त्यांच्या संवेदनशील बालपणाने माणसांनीच निर्माण केलेला असुंदर प्रदेशही अनुभवला. या असुंदर प्रदेशातील मित्रांचे निर्वाज्य प्रेम अनुभवले. त्यांच्याबरोबर शाळेत शिकले, सहभोजन केले, एकमेकांच्या घरादारांचा वेशीपाशीचे जीवन जगले, त्यांच्यातच वाढले. त्यामुळेच कोकणातील त्या असुंदर महारवाड्याचे संवेदन त्यांच्या संबंधित कादंबरीत येणे अपरिहार्यच असते. भाकरी आणि फूल यामधील त्यांचे संवेदन, महारवाड्यातील घरे कोंबडीच्या खाणीसारखी एकमेकात खुपसून राहिलेली, कोणी मोठ्याने ओरडला तरी पंख फडफडवून भीतीने सैरावैरा पळून जातील अशी. त्या महारवाड्यातील एका संध्याकाळचे हे संवेदन. महारवाड्यातील केंबळी घरातून कुठे कुठे नुकता धूर उघडू लागला होता. दिवे लगन होत आली होती. घराघरातून परसे पेटले होते. ओली लाकडे धुमसू लागली होती. ज्याच्या घरात घासलेट होते त्याच्या ओसरीवर पत्र्याचे डबे मिणमिणू लागले होते. आंधळ्या महाराच्या घरात काजेळाच्या दिवटी पेटली होती. घासलेट नसल्याने काही घरात परशाच्या उजेडावरच निभावले जात होते. 15 ऑगस्ट रोजी ओल्या बाळंतिणीसाठी घरात मेलेल्या बैलाचे वशिम शिजत होते. आणि 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 25 वर्षात तरी काय, करूळच्या करशण्या महाराचे झोपडे तसेच होते. तसाच महारवाडा. एकाही घरावर मंगलोरी कौल नव्हते. एकाही घराला चिरा लागला नव्हता. एकाही घरातला महार मराठी 7वी सुद्धा शिकलेला नव्हता. 25 वर्षापूर्वीची घासलेटची चिमणी तेथे तिन्ही साजेला काजळी ओकत होती. प्रकाशाचे, सुबत्तेचे नावही तेथे नव्हते. करशना महार चिरेखाणीवर राबता राबता हाडांचा सांगाडा बनला होता. लेखकाचे हे संवेदन प्रस्तुत कादंबरीत पर्याय धुंडाळीत अधिकच तीव्र संवेदनशीलतेने विद्रोही स्फोटाकडे जात असते. इथे पहिला भाग संपवतो. धन्यवाद.